पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आज समोर आली आहे। पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमात चालू करण्याची वेळ आली आहे। कारण शासनाकडून पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार हे निश्चित करण्यात आले आहे। तर आत्ताच जाणून घेऊया भरती प्रक्रियेची संपूर्ण रूपरेखा काय असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृहमंत्रालयाने काय निर्णय घेतला याविषयीची ही माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत। त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षीची पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। पोलीस भरती प्रक्रियेत होणाऱ्या कॉपी, डमी उमेदवार तसेच शारीरिक चाचण्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे। यंदाच्या भरती प्रक्रियेत प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे। पोलीस शिपाई, वाहन चालक आणि कारागृह शिपाई पदांची भरती आता AIच्या कडक देखरेखीखाली होणार असल्याने प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे। भरतीसाठी उमेदवार मैदानात प्रवेश करताच त्याचा चेहरा आधी नोंदवलेल्या माहितीसोबत त्वरित जुळवला जाणार आहे। चेहरा ओळखणाऱ्या प्रणालीमुळे डमी उमेदवार उभा करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर लगेच इशारा मिळणार आहे। यामुळे दुसऱ्या व्यक्तीला परीक्षेत उभे करण्याचे प्रकार थांबवता येणार आहेत। शारीरिक चाचणी दरम्यान छातीची मोजणी झाल्यानंतर उमेदवार मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा परत आला तरी तोच उमेदवार आहे की नाही याची खात्री AI प्रणाली करणार आहे। त्यामुळे मध्येच उमेदवार बदलण्याचा कोणताही प्रकार होणार नाही। याआधी अशा स्वरूपाच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या होत्या। धाव चाचणी दरम्यान वेळेची हेराफेरी टाळण्यासाठी धावपट्टीवर विशेष सेन्सर बसवले जाणार आहेत। उमेदवाराने धाव पूर्ण करण्यासाठी घेतलेला अचूक वेळ थेट संगणक प्रणालीत नोंदवला जाणार आहे। त्यामुळे मानवी चूक किंवा मुद्दाम केलेली गडबड टाळता येणार असून सर्व उमेदवारांना समान संधी मिळणार आहे। यंदाच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत। पोलीस शिपाईच्या 1833 पदांसाठी 86,240 अर्ज आले आहेत। वाहन चालकाच्या 103 पदांसाठी 42,896 अर्ज तर कारागृह शिपाईच्या 130 पदांसाठी 20,791 अर्ज प्राप्त झाले आहेत। AI तंत्रज्ञानामुळे फसवणूक करणाऱ्यांना आळा बसेल आणि प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळेल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।